मंडळी, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल योजना करो लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. सर्वांना माहित आहे पीएम किसान योजनेचा हप्ता दिला. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते हे खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत का, या संदर्भात माहिती घेण्यापूर्वी या आपल्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. महाराष्ट्रातील शेतकरी समाजाने केलेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रातील जेवढे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असतो आणि 2,000 रुपयाचा हप्ता आता येणार आहे. हे कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार या संदर्भात सुद्धा माहिती घेऊ. पण योजना करो लोकप्रिय युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरायचं नाही. आता अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कारण की अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत, ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यासाठी. राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेशी संलग्न आहे. कारण एकच पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली ही योजना आहे आणि तयार करण्यात आलेली आहे. सध्या या योजनेचा 8व्या हप्त्याची प्रतीक्षा सर्व शेतकरी बांधवांना करत आहेत आणि त्यांच्यामध्ये उत्सुकता दिवस वाढत आहेत. कारण की आता हप्त्याचं वितरण हे लवकरच आता होण्याची शक्यता पण वर्तवली जात आहे. आता आपल्या सर्वांना माहित आहे पीएम किसान योजनेचे लाभधारी जे असतात त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत असतो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी पीएम किसान योजनेचे हप्ते तुम्हाला येणं अत्यंत गरज आहे. आता मेन टॉपिक कडे येऊ, ते म्हणजे आपल्याला माहिती आहे दोन्ही हप्ते एकत्रित येणार आहेत का, म्हणजे 7 आणि 8वा हप्ता दोन्ही म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता येणार आहे का. 7वा हप्ता भेटला पण दोन्ही हप्ते नाही तर एकच हप्ता 8वा हप्ता हा वितरित होणार आहे आणि हा हप्ता डिसेंबर महिन्यात मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर व्हिडिओला लाईक करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही, या व्हिडिओला लाईक पण करायला विसरायचं नाही. धन्यवाद.